मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या काही महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी अशी आहे की अकोला जिल्ह्यातील कौशल्य विभागाने एक रोजगार मेळावा घेतला होता आणि या रोजगार मेळाव्यात ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आरोग्य विभागात काम केलं होतं तर त्या आरोग्य विभागात काम केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना या रोजगार मेळाव्याच्या अंतर्गत कौशल्य विभागाने कंत्राटी पद्धतीने रोजगार दिलेला आहे. आणि ही कुठेतरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. कारण आतापर्यंत या प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याच पद्धतीने कुठेच रोजगार दिला जात नव्हता, पण पहिल्यांदाच कुठेतरी कौशल्य विभागाकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षण घेणाऱ्या काही महिला प्रशिक्षणार्थ्यांना आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने रोजगार देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा थोडासा दिलासा आहे. पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याही पद्धतीने जो सरकार आहे ते रोजगार उपलब्ध करून देताना दिसत नाहीये. अनेक आंदोलनं केली, उपोषण केली, वेगवेगळे मोर्चे काढले, पण कुठेही सरकारला याचा कोणताही फरक पडलेला नाहीये. आणि चालू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांवरती अर्थसंकल्पात कोणताही बजेट व कोणताही यावरती मुख्यमंत्र्यांनी एक शब्द सुद्धा काढलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आता पुढे करायचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न या प्रशिक्षणार्थ्यांना पडलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी या रोजगार मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब हे पॉझिटिव्ह आहेत. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमीच त्यांना पाहतो की ही योजना बंद पडू देणार नाही, ही योजना सुरू करणार आहे, असं पद्धतीने ते बोलतायत. माननीय मंत्री भरतशेठ गोगावले हे सुद्धा यासाठी प्रयत्न करतायत. पण कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी पूर्णतः निगेटिव्ह आहेत आणि त्यांच्या मनात या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कोणत्याच भावना नाहीत. कारण या प्रशिक्षणार्थ्यांनी ते वेळोवेळी तेवढाच उच्चार करतायत. या अधिवेशनात सुद्धा अनेक आमदारांनी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा विधानसभेत मांडला, पण यावरती आमदार भास्कर जाधव यांनी तर सरकारला धारेवरती धरलं होतं. पण त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही असं बदलोच नाही. स्पष्टपणे सांगितलं की ही योजना फक्त प्रशिक्षणार्थ्यांची होती, या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय होणार नाही, यांना सरकारी याच्यामध्ये किंवा बॅकडोर एंट्री दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि मुख्यमंत्री असं सुद्धा म्हटले की भास्कर जाधव साहेबांना की तुम्ही म्हटलात की व्हिडिओ आहेत, तर व्हिडिओ कुठे, भास्कर जाधवांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचलेले आहेत. आता ते कधी विधानसभेत मांडतील किंवा दाखवतील याच्याकडे संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचं लक्ष आहे. आणि संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांची आजची इच्छा आहे की एका तरी आमदाराने हे व्हिडिओ विधानसभेत किंवा विधान परिषदेत वाजवून दाखवेत, म्हणजे सरकारला जाग येईल आणि त्यांना कळेल की हे बोलले होते की नाही. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या ह्या ज्या रोजगाराची मागणी याला कुठेतरी सरकार कानाडोळा करताना पुन्हा एकदा दिसतंय. आणि हे अधिवेशन सुद्धा आता संपत आलं असलं तरी सरकारने कोणत्याही पद्धतीने या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने आणखीन शब्द सुद्धा काढलेला नाही. त्या दिवशी कौशल्य विभागाने एक पत्र पारित केलं होतं, पण त्या पत्रात सुद्धा स्पष्टपणे तेच सांगितलं होतं जे की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जी 5 सूत्री कार्यक्रम वगैरे काहीतरी जाहीर केला होता, त्याच पद्धतीने आणि तेच पुन्हा रिपीट त्या पत्रामध्ये कौशल्य विभागाने सांगितलं होतं. त्यामुळे कुठेतरी या पत्राच्या मार्फत पुन्हा या प्रशिक्षणार्थ्यांची कुठेतरी दिशाभूल करण्यात आलेली आहे. आणि अनेक प्रशिक्षणार्थ्यांचे पगार सुद्धा अद्यापही थकीत आहेत. फक्त तारीख पे तारीख देत आहेत. या प्रशिक्षणार्थी ह्या तारखेला पेमेंट होतील, त्या तारखेला पेमेंट होतील, अद्यापही पेमेंट झालेले नाहीत. आता पेमेंट संबंधी काही अपडेट असेल तर नक्कीच चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.